नमस्कार. सरकारनामाच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सरकारनामाचा दिवाळी अंक गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी स्टॉलवर उपलब्ध झालेला आहे. या दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातल्या तरुण वेगळ्या नेतृत्वाची ओळख आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांना करून दिलेली आहे. हे वेगळं नेतृत्व म्हणजे तरुण आहे, त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांच्या मतदारसंघाबाहेर काहीतरी एक मोठं काम आहे, ज्या कामातून ते महाराष्ट्राला पुढच्या काळात महत्त्वाची दिशा देऊ शकतात. आज आपल्यासोबत आहेत पुणे जिल्ह्यातले आमदार राहुल कुल. पुणे जिल्ह्यातलं फक्त तरुण नेतृत्व नव्हे तर एक धडाडीचं आणि एक नवी उमेद घेऊन आलेलं नेतृत्व म्हणून कुल यांची पुणे जिल्ह्याला आणि आता महाराष्ट्राला ओळख होती आहे. रासपचं एकमेव आमदार अशी त्यांची विधिमंडळात जरी ओळख असली तरी आदर्श संसदपटू हा विधिमंडळाचा सन्मान मिळवणारे महत्त्वाचे नेते म्हणून आता राहुल कुल यांची ओळख आहे. मी कुल यांना विनंती करतो की त्यांनी पुढच्या 30 मिनिटांमध्ये आपल्या फेसबुकच्या सगळ्या युजर्सशी फॅन्सशी संपर्क साधावा, त्यांच्याशी बोलावा आणि महाराष्ट्राची त्यांची काय विजन आहे समजून घ्यावं. मी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतो. कुल यांचं तशा अर्थानं घराणेशाही आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचे वडील आमदार होते, त्यांची आई आमदार होती. कुल स्वतः वकील आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला राहुलजी काय वाटतं? तुम्ही राजकारणात यायला किती उत्सुक होतात? कशा पद्धतीनं आपला राजकारणात प्रवेश झाला? नमस्कार. खरं तर राजकारणातला माझा प्रवेश हा अपघाताने झाला. माझे वडील हे विधानसभेचे सदस्य म्हणून काम करताना अचानक त्यांचं दुःखद निधन झालं आणि मला अपघातानं राजकारणामध्ये यावं लागलं. परंतु माझे आजोबा बाबूराव कुल हे पंचायत समितीचे सभापती होते. त्यानंतर माझे वडील हे 3 वेळा विधानसभेमध्ये निवडून गेले होते. त्यानंतर माझ्या आईंनी 2 वेळा प्रतिनिधित्व केलं आणि त्यामुळे माझ्या इच्छेपेक्षाही माझ्या मतदारसंघातल्या माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह, माझ्या वडिलांच्या सहकाऱ्यांचा आग्रह आणि मतदारसंघातील वडिलांच्या जाण्यानंतरची जी पोकळी निर्माण झाली होती त्यांच्यानंतर मी काम करावं हा सगळ्यांच्या आग्रहापायी मला राजकारणामध्ये यावं लागलं. खरं तर त्यापूर्वी राजकारणाने माझा फार दुरून संबंध असायचा. परंतु एकदा एखादं काम सुरू केल्यानंतर ते मन लावून करावं या माझ्या स्वभावाप्रमाणे प्रत्येक गोष्ट मन लावून करण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करतो आहे. आणि माझे आजोबा, वडील आणि आईंच्या नंतर मी आता विधानसभेमध्ये निवडून आल्यानंतर जनतेने जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे त्या विश्वासास पात्र राहून प्रामाणिकपणे 4 वर्ष काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 4 वर्षामध्ये मतदारसंघातले प्रश्न हे विधानसभेमध्ये मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. सुदैवानं माननीय मुख्यमंत्री, पालकमंत्री पंकजाताई जानकर साहेब सगळ्यांच्या सहकार्यामुळे चांगल्या प्रकारे काम मला मतदारसंघामध्ये करता आलं याचाही मला आनंद आहे. राहुलजी, यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो आदर्श संसदपटू पुरस्कार सहसा पुणे जिल्ह्यातल्या गिरीश बापट हे अभ्यासू आमदार आहेत त्यांना यापूर्वी मिळालेला होता. पाणी प्रश्नाचा तुमच्या अभ्यासाबद्दल पुणे जिल्ह्यात सातत्यानं चर्चा होत असते, महाराष्ट्रातही चर्चा होत असते. हा पाणी प्रश्नाचा अभ्यास नेमका कशा पद्धतीने केला आहे आणि आत्ता महाराष्ट्रासमोरचे अगदी स्पेसिफिकली पुणे जिल्ह्यात आज पाणी टंचाईचं सावट आहे, पुणे शहरावर पाणी टंचाईचं सावट आहे, वेगवेगळी राजकीय चर्चा होतात, श्रेयवादाचे विषय येतात. तुम्ही काय सुचवताय पाणी प्रश्नावर? कारण तुमचा सगळ्यात महत्त्वाचा या विषयाचा अभ्यास आहे असं म्हणतो. मुळातच ज्या सुभाषचंद्र कुल यांचा वारसा म्हणून मी राजकारणामध्ये प्रवेश केला ते खूप 30-40 वर्षापूर्वी सांगायचे की पुण्याच्या परिसरामध्ये पाणी टंचाई येईल. खरं तर त्यावेळी पाण्याची प्रचंड मुबलकता होती आणि पुण्याच्या शहराच्या परिसरामध्ये, पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये, खडकवासला धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये कधी पाणी टंचाई याची शक्यताही कोणाच्या मनामध्ये नव्हती. परंतु त्यांना खूप दूरदृष्टी होती आणि त्या दूरदृष्टीमधून ते 30-40 वर्षापूर्वी म्हणायचे. आणि त्याच्यामधून त्यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये नद्यांच्यावर बंधाऱ्यांचं जाळं निर्माण केलं. आणि आज त्यांनी ते जाळं का निर्माण केलं, त्याचा काय फायदा होतो आहे हा संपूर्ण दौंड, शिरूर, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी त्याचा अनुभव घेत आहेत. त्यांचा वारसा चालवत असताना त्यांना पाण्याच्या विषयावर त्यांनी खूप गंभीरपणे काम केलं. सातत्यानं विधानसभेमध्ये, विधानसभेच्या बाहेर पाण्यावरची आपली भूमिका त्यांनी सातत्यानं मांडली. आणि त्यानंतर त्यांचं काम पुढे नेताना पाण्यावर बारकाईनं काम करावं या विचारांना मागचे 20 वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून मी पाण्याचे प्रश्न मांडण्याचा, ते योग्य पद्धतीनं मांडण्याचा, शास्त्रीय पद्धतीनं मांडण्याचा आणि कायदेशीररित्या मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामधून माझं योगदान मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर मुळातच माझा मतदारसंघ हा दुष्काळी तालुका म्हणून होता आणि इंग्रजांनी 1885 साली जे खडकवासला धरणाचं मूळ नियोजन केलं ते पुण्याच्या पूर्वेकडच्या भागामध्ये जी शेतकऱ्यांची अस्वस्थता असायची
त्या भागामध्ये शेतीला पाणी देता यावं आणि त्यांच्या शेतकऱ्यामधील अस्वस्थता दूर करावी या उद्देशानं ही खडकवासला धरणाची निर्मिती पहिल्यांदा झाली. छोटं खडकवासला वाढवण्यासंदर्भामध्ये 1885 पासून 1950-55पर्यंत वेगळ्या समित्या नियुक्त झाल्या आणि त्याच्यामध्ये वेगळे रिपोर्ट आल्यानंतर आपले अतिशय सन्मान्य असे स्थापत्य शास्त्रज्ञ जे आहेत विश्वेश्वरय्या यांनी शेवटचा रिपोर्ट दिला आणि पुणे शहराच्या वर खडकवासलाच्या वरच्या भागामध्ये अपस्ट्रीमला 2 धरणं करावी हा निर्णय झाला आणि त्या माध्यमातून खडकवासला साखळी प्रकल्पाची उभारणी झाली. नंतर पुण्याच्या शहरासाठी टेमघरची एक वेगळी उभारणी करण्यात आली. परंतु मुळातच हा परिसर माझा मतदारसंघ हा दुष्काळी मतदारसंघ आहे, त्यामुळे पाण्यावर बारकाईनं काम करावं असा विचार करून मी मागचे 20 वर्ष काम करत आलो. बऱ्याच वेळेला पुणे शहर पुणे ग्रामीण हा संघर्ष सातत्यानं होतो, पण त्याच्यामध्ये माझं स्पष्ट मत आहे की हा संघर्ष हा करण्याची वेळ नाही. पाण्याचे योग्य नियोजन करणं ही काळाची गरज आहे आणि ते झालं तरच या पाण्याचा फायदा ह्या शहराला आणि ग्रामीण भागाला होऊ शकतो. आणि प्रशासन म्हणून आता वाद घालण्याच्या ऐवजी त्याचा शास्त्रीय अभ्यास करून त्याच्यामधून मार्ग काढण्याची गरज आहे. मुळातच जे 29.5 TMC पुणे शहरातलं खडकवासला धरण साखळीतलं पाणी आहे त्यातलं मूळ प्रकल्पात 5 TMC शहराला आरक्षित करण्यात आलं. त्यानंतर 2011 साली ते 5 TMCचं 11.5 TMCपर्यंत आरक्षण हे पुणे शहराला वाढवून देण्यात आलं. त्याबद्दल कोणाचंही दुमत नाही आहे. परंतु आता पुणे शहर 17 TMC पाणी वापरते, त्यालाही विरोध नाही. परंतु 5 TMCपेक्षा जादाचं पाणी हे पुणे शहराने शुद्ध करून द्यावं हा सगळ्यांचा आग्रह आहे. आणि याच्यामध्ये एका बाजूला पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिमानशी 150 लिटर वापर करून त्या ठिकाणी कुठलीही पाणी टंचाई नाही आहे आणि पुणे शहरामध्ये मात्र 330 लिटरचा पाणी वापर करून पाणी टंचाईची परिस्थिती आहे असं महानगरपालिका सांगते. याच्यामध्ये ना नागरिकांचा दोष आहे, ना शेतकऱ्यांचा दोष आहे, ना प्रशासनाचा दोष आहे. याच्यामध्ये फक्त पुणे महानगरपालिकेचं जे काही धोरण आहे ते चुकीचं आहे. वितरण व्यवस्था चांगली नाही आणि त्यामुळे हा सगळा संघर्ष उभा राहतोय. पुणे महानगरपालिकेने त्यांची वितरण व्यवस्था चांगल्या प्रकारे केली तर हा प्रश्न सुटू शकतो आणि एकंदरच पुढच्या काळामध्ये राज्याचं धोरण म्हणून मी सातत्याने सभागृहात मागणी केलेली आहे की कुठलंही पाणी हे उद्योगाला किंवा महानगरपालिकांना किंवा नगरपालिकांना देताना ते पुनर्वापर करून परत दिलं पाहिजे. हे बंधन भविष्यामध्ये घातलं तर बरेचसे पाण्याचे प्रश्न भविष्यामध्ये सुटू शकतील आणि त्या दृष्टीनं मी आग्रही राहणार आहे. यातला एक मला आवर्जून मुद्दा सांगायचा आहे. आपण पाणी प्रश्न बोलत असताना शहरी विरुद्ध शेतकरी असा संघर्ष उभा राहू नये ही राहुलजी यांची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते काम करत आहेत. यातला एका मुद्द्यावर मला अजून त्यांना बोलतं करायचं आहे. त्यातला मुद्दा आहे तो टाटाचं एक धरण आहे पुणे जिल्ह्यामध्ये, ज्या धरणातून 50 वर्ष वीज निर्मिती होते आणि धरणातलं पाणी वाया जातं. त्यांनी यावर्षी त्याचा पाठपुरावा सातत्याने केला आणि त्याच्या संदर्भात त्या वाया जाणारं पाणी पुणे जिल्ह्याला मिळावं याची मागणी केली. काय नेमकं घडलेलं आहे आणि ते पाणी किती वर्ष कशा पद्धतीने वाया जातं? टाटाचं मुळशी धरणाचं पाणी हे मुळातच पूर्वमुखी नद्याचं पाणी आहे आणि ते वीज निर्मितीसाठी पश्चिमेकडे वळवलं गेलं. गेल्या कित्येक वर्ष सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर हे पाणी या मूळ प्रवाहात दिलं जावं आणि पूर्वमुखी नद्यांना, मग ते मुळामुठा असेल, भीमा असेल, या नद्यामध्ये दिलं जावं ही मागणी होती. मी आभार मानतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अतिशय धाडसी निर्णय घेतला आणि त्यांनी ही प्रक्रिया सुरू केली. याच्यामध्ये 2च मुद्दे आहेत की मूळ हे धरणं जे आहेत, मुळशी धरण हे पूर्वमुखी नद्यावर बांधलेलं धरण आहे. पूर्वी विजेची गरज होती, आता विजेचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध झाल्यामुळे विजेची गरज जी आहे त्याची पूर्तता करण्यासाठी मग औष्णिक वीज निर्मिती असेल किंवा आपली कारखान्यापासूनची वीज निर्मिती, सहकारी साखर कारखाने आता चांगली वीज निर्मिती करत आहेत, त्याचबरोबर सोलर वीज निर्मिती, असे वेगवेगळे पर्याय खुले झाले आहेत. आता पाण्याची टंचाई लक्षात घेता मुळातच हे धरण हे पर्यावरणाच्या विरोधामध्ये आहे, निसर्गाच्या विरोधामध्ये आहे. याचा विचार करून पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 42 TMC पाणी जे पूर्वमुखी नद्याचं पश्चिमेच्या घाटामध्ये वळवलं गेलेलं आहे तेच निसर्गाच्या विरोधामध्ये आहे. त्यातलं 21 TMC पाणी तर थेट समुद्रामध्ये जातं. त्यामुळे ते एक प्रकारे राष्ट्रीय तो नुकसान आहे. याचा विचार करून हे मूळ पाणी हे पहिल्या टप्प्यामध्ये 21 TMC तरी मूळ नद्यांना दिलं जावं ही आमची भूमिका आहे. त्याच्यामध्ये ही प्रक्रिया कशी पार पाडली जावी या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये मलाही काम करण्याची संधी दिलेली आहे. त्याचं कामकाज आता सुरू होतं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आग्रही राहणार आहोत. आणि हा जर पहिल्या टप्प्याचा जरी प्रश्न मार्गी लागला तर त्या ठिकाणी पुणे, सोलापूर आणि मराठवाड्यातला काही भाग या भागामध्ये नागरिकांना, शेतीला आणि उद्योगांना पाण्याची उपलब्धता वाढेल आणि ही पाण्याची समस्या
ही किमान 4-6 जिल्ह्यापुरती याची तीव्रता कमी होण्यामध्ये मदत होणार आहे. आमचे 2च विषय आहेत की हे निसर्गाच्या विरोधी आहे, हे पर्यावरणाच्या विरोधी आहे आणि याच्यामुळे या परिसरातले दुष्काळ पडतात आणि त्या दृष्टीनं आम्ही शास्त्रीय अहवाल तयार करण्यासाठी माझी भूमिका मी मांडणार आहे. मला एक सांगायला आनंद होतो की आपण राजकीय नेते हे चमकदार स्टेटमेंट विधानं करण्यासाठी प्रसिद्ध असतात असं आपण मानतो, पण आत्तापर्यंतच्या विवेचनानं लक्षात आलं असेल की एखाद्या प्रश्नाच्या तळाशी जाऊन मुळाशी जाऊन त्याच्यावर सोल्युशनसाठी काम करणारे अभ्यासू नेते महाराष्ट्रात आहेत आणि म्हणून आम्ही आवर्जून राहुलजींना आज आमंत्रित केलं होतं. पुढच्या प्रश्नावर जाण्यासाठी मला त्यांच्याकडून एक समजून घ्यायचं की हा अभ्यास करताना त्यांचं वकिली, त्यांच्या घरात असलेलं राजकारण हे कितपत कामी आलेलं आहे? राजकारण नक्कीच कामाला आलं, कारण की मी वडिलांच्या बरोबर पण विधानसभेमध्ये बऱ्याच वेळेला त्यांचं कामकाज जवळून बघायचो. वडिलांच्या नंतर माझं वय कमी होतं, माझ्या आईला त्या ठिकाणी विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर दुसऱ्यांदाही मिळाली. त्या 8 वर्षामध्ये त्यांच्यानंतरचं सगळं कामकाज मी बघायचो, त्यामुळे कामकाजाची बऱ्यापैकी माहिती मला विधानसभेमध्ये होती. त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे, कारण की मी थोडक्यात माझ्या आईंचा PA म्हणून जवळपास 8 वर्ष काम केलं आणि त्यामुळे सगळं कामकाज माझ्या हातातून गेलं होतं, योजना माहीत होत्या आणि त्याच्यामुळे त्याचा नक्कीच फायदा झाला. आणि आजही विधिमंडळात आणि मंत्रालयामध्ये मी जातो त्यामुळे माझ्या आईचे असणारे, वडिलांचे असणारे त्या ठिकाणी सगळ्यांशी संबंध मला आजही उपयोगी होतात, त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा झाला. आणि शेवटी मी कायद्याची पदवी घेतली आणि कायदे मंडळाचा सदस्य म्हणून काम करतो, त्यामुळे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मांडताना त्या थोड्या व्यवस्थितरित्या मांडणं, कायद्याच्या चौकटीत मांडणं आणि अगदी पॉइंटेड मांडणं ही जी भूमिका असते ती भूमिका तिथं बजावताना मला माझ्या कायद्याच्या पदवीचा नक्कीच फायदा होतोय आणि त्याचा मला नक्कीच आनंद आहे. पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या या पश्चिम भागामध्ये जशी राहुलजी यांची ओळख पाण्याच्या अभ्यासक म्हणून आहे, तशीच आरोग्यदूत अशी त्यांच्या मतदारसंघात आणि पुणे जिल्ह्यात ओळख आहे. आरोग्यदूत हे आपण सर्वसाधारणपणे सामाजिक कार्यकर्त्याच्या मागं लावणारं संबोधन आहे की ज्यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम केलं, पण ते संबोधन पुणे जिल्ह्यामध्ये राहुलजींच्या मागं वापरलं जातं की आरोग्यासाठी काम करणारा आमदार. ही प्रतिमा आणि हे काम नेमकं काय आहे? ग्रामीण भागामध्ये, विशेषतः ग्रामीण भागामध्ये शेतकरी जरी असला तरी एखादं त्याच्या घरामध्ये एखादे उपचार करायचे असतील तर काही लाखो रुपये लागतात, अशी आजची सगळी वैद्यकीय सेवेची परिस्थिती आहे. शासन सगळ्या सुविधा देऊ शकत नाही, त्यामुळे खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयामध्ये लोकांना जावं लागतं आणि एकदा एखादा घरातला सदस्य आजारी पडला तर ते कुटुंब 10-10 वर्ष मागे जातं आणि गरिबी असते, तो कुठून तरी पैसे गोळा करतो उपचार करतो. आपल्याकडे खरं तर एक व्यवस्था आहे की जी धर्मादाय रुग्णालयामध्ये खूप मोठा निधी अशा निर्धन किंवा गरीब रुग्णांसाठी आहे. निधी आहे, निधीची गरज आहे, त्याच्यामध्ये कुणीतरी माध्यम म्हणून काम करण्याची गरज आहे. ते माध्यम म्हणून मी आणि माझे सर्व सहकारी, काही विशेषतः डॉक्टर मंडळी त्याच्यामध्ये आहेत, काही समाजसेवेमध्ये काम करणारे काही चांगले तरुण आहेत, हे सगळी मंडळी ह्या रुग्णाचा आणि ह्या जे धर्मादाय रुग्णालय आहेत यांचं दुवा म्हणून काम करतात. मी त्यांना मदत करतो. मुख्यमंत्री सहायता निधीचा एक सेल हे 7व्या मजल्यावर मंत्रालयामध्ये सुरू केलेला आहे. त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर धर्मादाय मदत करणारी दानशूर मंडळी आहेत. ही सगळं असताना रुग्णाला ती सेवा पोचत नाही. या सगळ्या सेवा रुग्णापर्यंत पोचवण्याचा मी व माझी सहकाऱ्यांची टीम काम करते. दरवर्षी आम्ही एक शिबिर दौंड या ठिकाणी घेतो आणि त्याला किमान 12,000-15,000 पर्यंतचे रुग्ण येतात आणि त्या माध्यमातून त्यांना सगळ्या सेवा पुण्याच्या, मुंबईच्या सगळ्या रुग्णालयामध्ये, अतिशय चांगल्या रुग्णालयामध्ये देण्यासाठी आम्ही एक दुवा म्हणून काम करतो आणि माध्यम म्हणून काम करतो आणि त्याचा खूप मोठा फायदा हा माझ्या मतदारसंघात नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याबाहेरच्याही रुग्णांना आम्ही मदत केलेली आहे. ज्याला गरज आहे आणि त्याची आर्थिक परिस्थिती नाही आणि त्याला भविष्यामध्ये जगण्यासाठी त्याचा संघर्ष चालू आहे, अशा मंडळींना मदत करण्याचं काम फक्त मी करतो असं नाही. माझे सहकाऱ्यांचे एक 8-10 माझे सहकारी आहेत की अतिशय सामाजिक, कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, कोण व्यवसाय करतं आहे, कोण, हे सगळी मंडळी आम्ही एकत्र येऊन त्यांना मदत करतो आणि त्या माध्यमातून एक चांगलं काम मतदारसंघात आणि मतदारसंघाच्या बाहेर उभं राहतं आणि अतिशय गरीब रुग्णांना त्याचा मदत होते. त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. एक मला आवर्जून इथं उल्लेख आणखी करायचा आहे की एखाद्या मतदारसंघासाठी, एखाद्या तालुक्यासाठी एखादा आमदार किती निधी आणू शकतो याचं एक आदर्श उदाहरण आत्ता आपल्यासमोर आहे. त्यांनी मतदारसंघासाठी आत्तापर्यंत तब्बल 1200 कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे. 1200 कोटी रुपये हे काय आहे ते आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. त्या 1200 कोटी रुपयांमुळे फक्त त्यांच्या मतदारसंघामधलंच नव्हे तर बाहेरच्याही लोकांचं, अनेकांचं कल्याण होतं. या प्रकारचा निधी आणण्यासाठी एक प्रचंड अभ्यास लागतो, संसदीय कामकाज पद्धतीची पूर्ण माहिती लागते आणि त्या माहितीचा वापर करून विशिष्ट उपक्रमांसाठी निधी आपल्यापर्यंत आणण्याची हातोटी लागते.
राहुलजी हे कशा पद्धतीने हे साध्य केलेत की 1200 कोटी रुपयांचा निधी एक आमदार जो राजकीय पक्षाचा एकमेव आमदार आहे तो एका मतदारसंघात आणू शकतो? मी एक माझं निवडून आलो 19 ऑक्टोबरला आणि 31 तारखेला पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. मी 31 तारखेला माझ्या मतदारसंघात मी 4 वर्षामध्ये केलेल्या कामाची माहिती पुस्तक रूपानं प्रसिद्ध केलेली आहे. त्यामध्ये 4 वर्षामध्ये 1135 कोटी रुपयाचा ज्याला मान्यता आहे आणि निधी उपलब्ध झालेली आहे कामाची यादी मी जोडलेली आहे. प्रस्तावित असणाऱ्या 100-150 कोटीच्या कामाचीही माहिती मी दिलेली आहे. आणि माझं असं मत आहे की केंद्राकडे राज्याकडे सरकार हे मायबाप आहे आणि त्याच्याकडे आपल्या जर सगळ्या समस्या मांडल्या तर त्या कदाचित काही धोरणं ठरवून आपल्याला मदत करतात किंवा काही धोरणामध्येच असतात, परंतु ती धोरणं आपल्याला माहीत नसतात, ही आपली अडचण असते. त्यामुळे सगळ्या योजना माझ्या मतदारसंघामध्ये राबवण्याचा प्रयत्न मी केला आणि त्या माध्यमातून खूप मदत वैयक्तिक स्वरूपाच्या कामात आणि सार्वजनिक स्वरूपाच्या कामामध्ये झाली. विधिमंडळामधून आग्रह धरणे, विधिमंडळाच्या वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून आग्रह धरणे आणि मंत्रिमंडळामध्ये आपला प्रस्ताव व्यवस्थितपणे मंत्रिमंडळापर्यंत किंवा मंत्र्यांच्यापर्यंत पोहोचवणे ही प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीनं पार पाडल्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये हा निधी आणता आला. आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे माझं ऑफिस, माझे सर्व सहकारी चांगले टीमवर्क करतो. प्रस्ताव तयार करणं, तो शास्त्रशुद्ध करणं, तो धोरणात बसणाराच शक्यतो करणं आणि धोरणबाह्य असेल तर तो का आहे आणि त्याची काय आवश्यकता आहे हे संबंधित मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना समजून सांगण्याची व्यूहरचना करणं, या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आणि काही विषय हे बऱ्याच वेळेला आमच्या आमदारांचं गैरसमज आहे की विधिमंडळात बोलल्यानंतर फारसे प्रश्न सुटत नाहीत, मंत्रालयातच बऱ्याच लोकांचा आग्रह असतो. परंतु विधिमंडळाच्या माध्यमातून सुद्धा काही पॉलिसी डिसिजन्स होऊ शकतात. जसे की पांदन शिवरस्त्याच्या बाबतीमध्ये मी आग्रही होतो, तो निर्णय झाला. त्याचबरोबर वेगवेगळे पॉलिसी डिसिजन करत असताना जलसंपदा विभागाच्या दुरुस्तीसाठी फारसा निधी उपलब्ध होत नव्हता. पश्चिम महाराष्ट्रातल्या पाणी योजनांसाठी किंवा जलसंपदा विभागाच्या योजनांच्या दुरुस्तीसाठी साधारणपणे राज्याच्या बजेटच्या 2% बजेट हे दिलं जायचं. त्यात आग्रह धरला ते 10%पर्यंतची मर्यादा राज्यपालांच्या अनुमतीनं वाढवली गेली. खूप मोठा फायदा होणार आहे, धोरणात्मक निर्णय झाला. असे काही विशेषतः शासकीय जमिनीवरची भूमी येण्याचे अतिक्रमण आहेत. पंतप्रधानांचं धोरण आहे की 2022पर्यंत सगळ्यांना घरं मिळाली पाहिजे. त्या बाबतीमध्ये ही अतिक्रमणं नियमित करावी म्हणून मी आग्रह धरला होता आणि त्या ठिकाणी त्याचंही धोरण शासनाने ठरवलं. अष्टनायक मार्ग खरं तर माझी आई आमदार असताना 2004ला मी पहिल्यांदा प्रस्तावित केला. त्याला यश आलं नव्हतं. मी म्हणजे गणपतीच्या विषयी किंवा अष्टविनायकाविषयी प्रत्येकाला श्रद्धा आहे, परंतु त्याच्या पुढे जाऊन माझा थोडा त्याच्या मागचा स्वार्थ असा होता की माझ्या मतदारसंघाच्या 4ही बाजूला अष्टविनायक आहे आणि त्या अष्टविनायकाच्या दर्शनासाठी जाणारे सगळे मार्ग माझ्या मतदारसंघातून आहे. अष्टविनायकाचं दर्शन चांगलं व्हावं, त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील रस्तेही व्हावे, हा एक पॉलिसीचा भाग म्हणून बरेच वर्ष पाठपुरावा केला. त्याला यश आलं आणि आता त्याच्यामध्ये टेंडर्स त्याची निघालेली आहेत. आम्ही या महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन ते कामं सुरू करतो. असे खूप धोरणात्मक निर्णय सभागृहाच्या माध्यमातून घेता आले. सभागृहाच्या बाहेर मंत्रालय आणि हे सगळ्यावर घेऊन हे सगळं नियोजन केल्यामुळे मतदारसंघामध्ये चांगला निधी आला असा जो वैयक्तिक. राहुलजींच्या मतदारसंघाभोवती विनायक आहेत, असे विरोधकांचे मतदारसंघही आहेत. पक्षांतर्गत विरोध नसला तर मतदारसंघांना वेगवेगळे तगडा आव्हान त्यांना त्यांच्या समोर येत असतं. एकाच वेळी त्यांच्यासमोर घराणे शकतो. ह्या तुमची वाटचाल तुम्ही माझा सन्मानही विरोधकांनी मागचे काही घराणेशाही नाही, कारण की माझ्या माध्यमातून गोष्टी करण्याचा मी आणि कदाचित विरोध मान्य केला म्हणून आरोप होत. संघर्ष जरी तरी मी सकाळी उशिरापर्यंत काम करणं, सामान्य प्रश्न घेण्याचा प्रयत्न आणि त्याचंच नव्हे 25 वर्ष नियोजन करणं हे फर्स्ट काम. आपण आपला परफॉर्मन्स मी काम करून विरोध करून काय करू याच्यावर मी विचार चिंता आपण करावं, सिद्ध करावं, लोकांना दुःखात राहावं, लोकांमध्ये राहावं, त्यांना तोडून करावं. त्या माध्यमात संघाचा परफॉर्मन्स एवढंच फोकस्ड काम त्याच्यावर विचार न करता फोकस करा. मुख्यमंत्री जे जवळचे जातात जनता, परंतु त्यात
ज्येष्ठ लोक त्यांच्यावर मुख्य विश्वास टाकतात, त्याच्यासाठी मध्ये कधी येऊ देत नाही. जवळ राहुलजींची पाहतो मंत्र्यांचा आमदार ही काय झाली ही आधी आहे देवेंद्रची रिलेशन छान म्हटलं. माझं आधीचे जवळ वर्षामध्ये कदाचित पदवीधर आहे, पदवीधर पद्धत ही त्यांची घेतली त्याच्या पद्धतीतून अशी करत गेलो. विशेषतः संघाचे स्वरूपाचे विषयावर करतो आणि योग्य वाटत फारशी घेऊन स्वरूपाचा माध्यमाची पद्धत त्यामुळे कामाची मी काम कामाची पद्धत असल्या संबंध मतदारसंघाच्या बाहेर काही पॉलिसी सुद्धा मंत्री सकाळ सरकारचा घटक म्हणून आधार म्हणून जनतेचा प्रश्न काय म्हणतो. मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगले निर्णय जे मागच्या 4 वर्षांमध्ये घेतलेले आहेत. शासन म्हणून 4 वर्ष मोठा कार्यकाल नाहीये किंवा मुख्यमंत्र्यांना 4 वर्षामध्ये जे करणं शक्य होतं ते सगळे स्टेप्स त्यांनी उचलले. वेळा दुष्काळ खूप गंभीर आला, त्याला तोंड दिलं. राज्यातली शेतकऱ्याची कर्जमाफी राज्य शासनाने केलेली पहिली कर्जमाफी आहे. यापूर्वीच्या सगळ्या केंद्र शासनाने होत्या. त्यामध्ये मला सांगितल्याप्रमाणे 5 खुले करायचा कार्यक्रम असेल, अतिक्रमण नियमित करायचा असेल, मदत करण्याचा असेल, पाण्याच्या बाबतीमध्ये जलसंसाधन विभागाच्या जे काही दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याचा असेल, असे जे धोरणात्मक निर्णय मतदारसंघातील रस्ते करणे, विजेच्या सुविधा करणे, पाण्यासाठी पाणी पुरवठा योजना करणे, हे सगळे निर्णय थोडे मागपुढे होऊन का होईना परंतु आमच्या सगळ्यांच्या लोकप्रतिनिधींच्या मागण्याप्रमाणे घेतले आणि कायदा सुव्यवस्था ठेवण्यामध्ये त्यांनी काही कडक पावलं उचलली. व या शासनानं शहरा बाबतीमध्ये चांगलं काम केले सर्व मान्यता आहे. परंतु ग्रामीण भागाकडे ही आम्ही लोकप्रतिनिधींनी ज्या विषयांमध्ये गंभीरपणे मागणी केलेली आहे ते सगळे विषय त्यांनी मार्गी लावलेले आहेत. तर या शासनाच्या कामगिरीविषयी आम्ही सगळेजण अतिशय समाधानी आहोत. मी जरी घटक पक्षाचा आमदार असलो तरी माझ्यासारख्या एकाच आमदाराच्या मतदारसंघामध्ये त्यांनी मागणी केल्याप्रमाणे बहुतांश मार्गी लावल्यामुळे आम्ही शेवटी काय मागतो याला फार महत्त्व आहे आणि आम्ही योग्य मागितलं आणि त्यांनी न्याय दिला तर त्याच्यापेक्षा अजून काय अपेक्षा नसते. त्यांनी केलेल्या कामाच्या बद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं खरं तर 31 तारखेला ते 4 वर्ष पूर्ण करत आहेत. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः माझ्या मतदारसंघाच्या वतीने अजून एकदा अभिनंदन करतो. आत्ता आपण फेसबुक लाईव्ह आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आणि भारताच्याही वेगवेगळ्या भागातून मराठी सगळे फॅन्स राहुलजींचे पाहत आहेत. शेकडो कॉमेंट्स मला दिसतात, ज्यापैकी काही प्रतिक्रियांची दखल घ्यावा असं आमच्या खरं तर मनात होतं, परंतु वेळेअभावी आपल्याला ती दखल आता घेता येत नाही. पण प्रत्येकाच्या शुभेच्छा राहुलजी आवर्जून पाहून मला मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे यायचं आहे. ज्यावेळी सरकारनामा दिवाळी अंकासाठी तरतुदीची निधी करत होतो त्यावेळी आम्ही काटेकोर अभ्यास केला की केवळ नाव आहे, मागे नाव आहे, आमदार आहे हे नको, तर त्यांनी काम काय केलेलं आहे, त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर जाऊन महाराष्ट्र कितपत माहिती आहे. मला इथे 2 प्रश्न राहुलजी शेवटच्या टप्प्यात विचारायचे आहेत. एक म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर आपला मतदारसंघाच्या बाहेर आपला कितपत संपर्क, काय आपल्या महाराष्ट्राकडे कुठल्या बघता, आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न होता तो महाराष्ट्रात आपल्या काय पुढच्या 5-10 वर्षांमध्ये महाराष्ट्र. माझा मतदारसंघ हा एक पुणे जिल्ह्याचा प्रगत मतदारसंघ. 80% मतदारसंघ वेगवेगळे उद्योग आहे. पुणे शहरात PMRDचा अर्धा भाग आता माझा मतदारसंघ हा अर्धा भाग PMRDचा झालेला आहे. माझ्या मतदारसंघाच्या मी सगळं माझा फारसा बाहेर वर्ग खूप कमी असतो, परंतु एक राज्याचा नागरिक म्हणून राज्य संबंधात विचार करताना माझ्या काही महत्त्वाच्या बाबतीमध्ये मी सातत्याने आग्रही राहिलेला की पाणी प्रश्नाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनीच आता गंभीर होण्याची आवश्यकता आहे. आता पुणे आणि ग्रामीण हा प्रश्न नाही तर भविष्यामध्ये सगळीकडेच पाण्याचा प्रश्न राहणार आहे आणि त्यामुळे पाण्याचा वापर करणं, असणाऱ्या पाण्याचं संवर्धन करणं, असणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करणं आणि वापर केलेलं पाणी पुनर्वापर करून वापरणं या गोष्टींच्याकडे शासनानं आणि सगळ्यांनीच आपल्यापासून शासनाकडे सगळ्यांनीच गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता आहे. अन्यथा भविष्यामध्ये पाण्यामुळे सगळीकडेच यादवी निर्माण होईल की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे.
आपल्याकडे पाणी कमी नाही असं माझं मत आहे, परंतु आहे ते पाणी योग्य वापरलं आणि त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. आपला महाराष्ट्र हा उद्योगाच्या बाबतीमध्ये अग्रेसर मानला जातो. अजून अनुकूल काही धोरणं आखली तर परराज्यातील परदेशातील उद्योजक या ठिकाणी यायला उत्सुक आहेत. आपण सगळ्यांनी जर त्याचं नियोजन केलं तर उद्योग आपल्या परिसरामध्ये यावेत. त्याच्यामध्ये एकच अट असावी की लोकांना त्याच्यामध्ये प्रदूषण होऊ नये आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या पायाभूत यंत्रणा आपण उभा करूनच ते उद्योग आणावे, जेणेकरून त्या भागालाही त्याचा उलटा परिणाम होणार नाही. उद्योगा आणि पाणी या विषयाबरोबरच आपण रस्त्याचं एक जाळं आपण खूप चांगल्या प्रकारे उभं करतोय, परंतु लोकसंख्या आणि रस्ते याचं प्रमाण जर पाहिलं तर रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक भविष्यामध्ये मोठं धोरण अवलंबलं तर या माध्यमातून आपण राज्य पुढे नेऊ शकतो. मी फार मतदारसंघापुरतंच जास्त मला संघर्ष असल्यामुळे फार राज्याच्या विषयी विचार करत नसलो तरी विधानसभेमध्ये बोलताना एक नागरिक म्हणून विचार करताना मात्र राज्यांनी ह्या गोष्टीला प्राधान्य देऊन पुढं धोरणं आखली तर नक्कीच आपलं राज्य हे अग्रेसर राज्य राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला पर्यटनाच्यासाठी खूप मोठी संधी आहे आणि त्यासाठी पर्यटनाच्या बाबतीमध्ये आपले मंत्री मान्य जयकुमार रावल हे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. आणि जर पर्यावरण जे आपल्या टुरिझम संदर्भामध्ये आपण जर चांगली उपाययोजना केली तर आपले गड किल्ले आहेत, आपल्याला एक समुद्रकिनारा लाभलेला आहे, पुणे मुंबईसारखी प्रगत शहर आहेत, अजिंठा वेरूळसारखे ठिकाण आहेत. ह्या 100-200 स्क्वेअर किलोमीटरमध्ये खूप मोठं पर्यटनाचा पहिल्या टप्प्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये विकास होऊ शकतो. या चतुर्सूत्रीच्या आधारे जर राज्य पुढे गेलं तर नक्कीच पुढच्या 5 वर्षामध्ये राज्याची ओळख वेगळ्या प्रकारे निर्माण होऊ शकेल. अजून एक आपल्याला संधी आहे की ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते आपलं नदीतून आणि वेगवेगळ्या ठिकाणी समुद्रामधून जे ट्रान्सपोर्टेशन होऊ शकतं त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला नियोजन करण्याची आवश्यकता आहे, ज्याच्यामध्ये गडकरी साहेब खूप ॲग्रेसिव्हली काम करत आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये जर आपण पुढं आलो तर नक्कीच फायदा होईल. आणि ग्रामीण भागामध्ये मात्र शेतीच्या उत्पादनाची प्रक्रिया करणारे उद्योग याला प्रोत्साहन जर दिलं तर ग्रामीण भागही त्याच्यामध्ये अग्रेसर असा राहू शकतो असं माझं मत आहे. मला आता मुलाखतीतला अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. मी फेसबुकचे काही प्रश्न उत्तरं बघत होतो. एक तर आपल्याला बऱ्याच जणांनी भावी जलसंपदा मंत्री म्हणून शुभेच्छा दिलेल्या आहेत. आमच्याही शुभेच्छा आपल्याला. या आपल्या राहुलजींच्या फॉलोअर्समध्ये त्यांच्या चाहत्यांमध्ये सर्वाधिक तरुण वर्ग आहे. स्वाभाविकच आहेत, राहुलजी स्वतः तरुण आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या तरुण कार्यकर्त्यांना आपण कुठला संदेश द्याल की जो संदेश महाराष्ट्रातल्या आपल्या वयाच्या सगळ्या नेत्यांनाही लागू असेल की जो त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी द्यावा? मी कार्यकर्त्यांनी माझ्यावरच्या सर्व सहकार्याने सातत्याने एकच संदेश देतो की तुम्हाला समाजकारण करायचं तर स्वतःचं अर्थकारण चांगलं करा, स्वतःला सिद्ध करा आणि स्वतःला सिद्ध केल्यानंतर आपण आर्थिक सक्षम झालं तरच आपण राजकारणाचा विचार करावा. सक्षम असेल आणि त्यांनी स्वतः सिद्ध केलं तर तो दुसऱ्याला मार्गदर्शन करू शकतो आणि समाजकारणामध्ये अतिशय चांगलं काम करू शकतो. राजकारणामध्ये यशस्वी झालेले 1% लोक आपण आपल्यासमोर पाहतो, परंतु राजकारण 99% जे लोक पैसे झाले ते संसाराची रोड करून बसले लोक आपल्यासमोर कधीच येत नाही. त्यामुळे माझा एकच संदेश असेल, सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः आर्थिक सक्षम व्हावं आणि त्यानंतरच समाजकारणाचा विचार करावा. आणि एकदा आर्थिक सक्षमता आल्यानंतर आपल्याला इथून काहीच घेऊन जायचं नाही, त्यामुळे समाजासाठी केलं लागतो. ही भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आणि त्यामुळे त्या सामाजिक दृष्टिकोन ठेवून जर समाजातील आर्थिक सधन लोकांनी प्रयत्न केले तर किंवा त्या दृष्टीनं पावलं उचलली तर आपला महाराष्ट्र समृद्ध होण्यासाठी आणि समस्या सुटण्यासाठी मोठी मदत याची होऊ शकते. धन्यवाद राहुलजी, आपण इथं आला. सरकारनामाच्या फेसबुक पेजवरनं आपण हजारो लोकांशी संवाद साधलात. मला आवर्जून आपण फेसबुकवरच्या कॉमेंट्स नंतर तपासू शकता. 750-800 आपल्या चाहत्यांनी त्या ठिकाणी कॉमेंट्स केले आहेत. शेकडो लोकांनी त्या इंटरव्ह्यूची लिंक सगळीकडे शेअर केली आहे. आपण इथं आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. सरकारनामाच्या दिवाळी अंकामध्ये राहुलजींवर एक स्वतंत्र फीचर आहे. राहुलजींबरोबर त्यातले राहुलसारखे जे नेतृत्व आहे त्यांच्याबद्दल एक स्वतंत्र आहे. सरकारनामा दिवाळी अंक आवर्जून विकत घेऊन आपल्या नजीकच्या स्टॉलवर उपलब्ध असेल. मुलाखतीच्या इथं करतोय आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. धन्यवाद.